नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल 10th SSC बोर्ड। उद्या शेवटचा पेपर आहे जिओग्राफी। 40 पैकी 40 आणायचं हे आपलं मिशन आहे आणि त्यासाठी आपण एकदम व्यवस्थित प्रिपरेशन केलंय। IMP क्वेश्चन्स केले, नकाशातले महत्त्वाचे पॉइंट केले, कारणे द्या बघितलं, त्यानंतर स्टेन्सिलचा वापर बघितला, सविस्तर उत्तरे कशी लिहायची या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत। त्याचे सगळे व्हिडिओ चॅनलवरती आता अवेलेबल आहेत। तुम्ही जर नसतील बघितले तर ते व्हिडिओ नक्की बघा, त्यामध्ये बारीक बारीक गोष्टी सांगितल्यात ज्यांचा तुम्हाला फायदा एग्जाम मध्ये नक्की होईल। आता टाइम मॅनेजमेंट, लास्ट मोमेंट, शेवटचा पेपर आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या पेपरला टाइम एकदम व्यवस्थित पुरतो। फक्त विचार करणं हे खूप जास्त महत्त्वाची गोष्ट आहे। जितकं तुम्ही जास्त विचार करताल तेवढे तुम्हाला पॉइंट्स आठवतील, जेवढे पॉइंट जास्त आठवतील तेवढं तुमचं उत्तर चांगलं होईल आणि जेवढं उत्तर चांगलं असेल तेवढे तुम्हाला मार्क्स चांगले पडतील। त्यामुळे टाइम मॅनेजमेंट नीट समजून घ्या। 40 मार्कांचा पेपर आहे, 120 मिनिटं 2 तास। त्यांना डिवाइड असं केलं 40 मिनिटं 40 मिनिटं आणि 40 मिनिटं। पहिल्या 40 मिनिटांमध्ये 12 मार्कांचा पेपर लिहायचा आहे, पुढच्या 40 मिनिटांमध्ये 20 मार्कांचा पेपर लिहायचा आहे आणि त्या पुढच्या 40 मिनिटांमध्ये 8 मार्काचा पेपर लिहायचा आहे। आता नीट गोष्टी डोक्यात घ्या। सुरुवातीला लिखाणाचा स्पीड थोडा जास्त ठेवा, नंतर मॉडरेट ठेवा आणि नंतर एकदम स्लो ठेवला तरी पण चालेल। परंतु या ठिकाणी आपल्याला पेपर पेंडिंग वाला कव्हर करायचा आहे आणि फक्त 2च प्रश्नांची उत्तरं एकदम विचार करून व्यवस्थित मुद्देसूद लिहायची। त्यामुळे या गोष्टीची नीट काळजी घेतात। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी मगाशी तुम्हाला बोललो तेच, या पेपरमध्ये लिखाण खूप कमी आहे पण विचार खूप जास्त करायचा आहे। सोबतच प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे शांतपणे विचार करूनच लिहा। आधी उत्तर फ्रेम करा, पॉइंट्स आठवा आणि नंतरच लिहा। कळलं नक्की? शुअर? आता पहिल्या 40 मिनिटांमध्ये म्हणजेच 11 वाजल्यापासून 11:40 पर्यंत काय काय करायचं नीट बघा। सिंपल आहे। प्रश्न पहिला, प्रश्न दुसरा आणि प्रश्न तिसरा कव्हर करायचा आहे। प्रश्न पहिला 4 मार्कांचा, प्रश्न दुसरा 4 मार्कांचा, प्रश्न तिसरा 4 मार्कांचा। आता दुसऱ्यामध्ये एवढे सब टाइप्स आहेत, त्यांच्यामधून एक सब टाइप विचारला जाईल। तिसऱ्यामध्ये सुद्धा एवढे सब टाइप्स आहेत, त्यांच्यामधला एक टाइप विचारला जाऊ शकतो। एका वाक्यात उत्तरे द्या आणि टिपा द्या येण्याचे चान्सेस जास्त आहेत, परंतु बाकीचे प्रश्न सुद्धा प्रत्येक धड्याखालचे नीट बघून जा। धड्याखालचेच प्रश्न मोस्टली विचारले जातात। आता हा जो काही प्रकार आहे, म्हणजे हे जे काही 40 मिनिटं आहेत, हे जे काही प्रश्नांचे प्रकार आहेत हे पटपट सहज लिहून होतात। त्यामुळे या ठिकाणी लिखाणाचा स्पीड जरा जास्त ठेवा। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट काय तर तुम्हाला 40 मिनिटं दिलेली आहेत, ठीक आहे, 40 मिनिटं दिलेली आहेत, त्यामुळे विचार नीट करा। ज्यांची उत्तरं तुम्हाला येतात ना त्याच प्रश्नांची उत्तर लिहा। उगाच वेगळं उत्तर लिहू नका, कन्फ्यूज होऊ नका। वाटलं तर पेज तसंच सोडा, उत्तर तसंच सोडा, पुढच्या पार्टमध्ये ते कव्हर करता येईल, त्यासाठी टाइम ठेवलेला आहे। कळलं नक्की? आता पुढची 40 मिनिटं, पुढची 40 मिनिटं ही अजून सोपी असतील, म्हणजेच नकाशा भरणे आणि नकाशा वाचन। बघा, नकाशा भरायला 5 ते 7 मिनिटं खूप झाली, नकाशा वाचायला सुद्धा 5 ते 7 मिनिटं खूप झाली, म्हणजे हे 8 मार्क तुम्ही सहज मिळवू शकता 10 ते 15 मिनिटांमध्ये। त्यानंतर 2 कारणे द्या लिहायची 6 मार्कांसाठी, आलेख वाचायचा आहे, त्याच्यावरचे प्रश्न उत्तर लिहायची। आता ते डिपेंड करेल, जो प्रश्न सोपा असेल तो प्रश्न अटेम्प्ट करा, हे सुद्धा मार्क सहज होऊन जातात। आता या ठिकाणी बघा 20 मार्क आपण कव्हर केले 40 मिनिटांमध्ये, परंतु या ठिकाणी जास्तीत जास्त भाग हा वाचनाचा आहे, म्हणजे आकृती, आलेख, नकाशा नीट बघा, नीट बघा, व्यवस्थित ऑब्झर्व करा, प्रत्येक प्रश्न वाचा, समजून घ्या आणि नंतरच उत्तर लिहा उत्तरपत्रिकेत। कळलं? आता कारणे द्या, 4 पेक्षा जास्त मुद्दे पाहिजेत, 6 असतील तर वेल अँड गुड। नकाशातले पॉइंट नीट मार्क करा, जागा अजिबात चुकू नका, कन्फ्यूज असाल तर लिहू नका, नंतर लिहा। त्याच्यानंतर आलेख नीट समजून घ्या, काढायचा असेल तर व्यवस्थित काढा, जर नहल काढायचा डायरेक्ट उत्तर लिहायचे असतील तर जो आलेख दिलाय त्याचं वाचन व्यवस्थित ठेवा। कळलं? आता जितका जास्त विचार करता तेवढं तुमचं लिखाण चांगलं होईल आणि लिखाण कमी असल्यामुळं विचार करणं जास्त महत्त्वाचं आहे। आता शेवटची 40 मिनिटं बघा, शेवटची 40 मिनिटं म्हणजेच काय, 12:20 पासून ते 1 पर्यंत उरलेला सगळा पेपर पूर्ण करून घ्या। अजिबात पॅनिक होऊ नका, उरलेला सगळा पेपर पूर्ण करून घ्या। पेपर झालाय याची खात्री करा, नकाशा सुद्धा या वेळेत पूर्ण झाला पाहिजे। इथपर्यंत फक्त प्रश्न 7वा म्हणजे सविस्तर उत्तरे द्या एवढाच बाकी राहायला पाहिजे, बाकी अख्खा पेपर कव्हर झाला पाहिजे। आता सविस्तर उत्तर लिहिताना 8 पेक्षा जास्त पॉइंट लिहायचे आणि स्टेन्सिलचा वापर करायचा। सविस्तर उत्तर कसं लिहायचं, कारणे द्या कशी लिहायची यावरती लास्ट व्हिडिओ आलाय, तो नीट बघून घ्या। त्या व्हिडिओमध्ये सगळे PYQ तुमच्यासोबत शेअर केलेत, सोबत काही रिपीटेटिव्ह क्वेश्चन्स आले होते कारणे द्याचे ते सुद्धा सांगितले, सो तो व्हिडिओ नीट बघून घेता। नंतर आता लास्ट फेजला तुम्ही काय लक्षात ठेवायचं तर प्रश्न जरी फिरून आला
तरी उत्तर सेम असेल. त्यामुळं काळजीपूर्वक वाचा, धडा आठवा, धड्यातला कुठला पॅराग्राफ आहे, कुठलं पेज आहे हे सगळं आठवा, मुद्दे स्पष्टपणे लिहा. म्हणजे कन्फ्युजन वगैरे कमी आहे, जास्त आहे, सर्वसाधारण कमी, सर्वसाधारण जास्त, कमीत कमी असू शकतं, जास्तीत जास्त असू शकतं असं नको. कमीत कमी आहे, जास्तीत जास्त आहे, अशा परखडमध्ये म्हणजे व्यवस्थितपणे ते मुद्दे मांडा. मनाने उत्तरं अजिबात लिहू नका. मी मागेही तुम्हाला बोललो होतो, इतिहास भूगोलाची उत्तरं ही पुस्तकी भाषेत असतील तरच व्यवस्थित दिसतील आणि मार्क सुद्धा चांगले येतील. नकाशा शेवटला अजिबात ठेवू नका, तो अगोदरच पूर्ण करा. शेवटी घाई गडबडीमध्ये गोष्टी राहू शकतात. कळलं? आता नकाशाबद्दल काही डाऊट्स होते, तर ते डाऊट सुद्धा क्लिअर करू. तर सगळ्यात पहिली गोष्ट, नकाशामध्ये तुम्हाला सूची लिहायची, बरोबर. आता ती सूची खालच्या साईडला बॉक्स करून उजव्या हाताला लिहायची. त्यामध्ये लिहिताना सुद्धा असे बॉक्स करा, इथे नंबर टाका, बॉक्स करा आणि या गोष्टी पेनाने लिहा. बॉक्स करा, जो एरिया हायलाइट केला किंवा जो सिम्बॉल तुम्ही केलेला आहे तो मार्क करा पेन्सिलने आणि या ठिकाणी पेनाने मुद्दे लिहा. कळलं? नक्की समजलं? आता अजून एक प्रश्न होता की हा जो सिक्वेन्स दिलाय, इथं जो नंबरिंग केलंय ते नंबरिंग मॅप मध्ये करायचं का? तर हो, करायचं मॅप मध्ये. म्हणजेच कसं, जर समजा कर्कवृत्त मार्क केलं असेल, कर्कवृत्त जर तुम्ही मार्क केला असेल आणि तो 1 नंबरला असेल तर 1 नंबर लिहा, त्या ठिकाणी कर्कवृत्त असं लिहा. म्हणजे पेपर चेकिंग करणं हे इझी होतं. समजलं? आता ही जी सूची आहे ही तुम्ही काढणार कुठं आहात, तर जो मॅप आहे त्या मॅपवरच तुम्हाला सूची काढायची आहे. म्हणजे नकाशावरच तुम्ही सूची काढणार आहात. या गोष्टींची नीट काळजी घ्या. सूची उत्तरपत्रिकेत काढायची नाही, ती नकाशावरच काढायची. नकाशावरती व्यवस्थित रिप्रेझेंट करा. त्याच्यानंतर हे सगळे पॉइंट व्यवस्थित मार्क करा. जसे पॉइंट तुम्ही लिहिलेत तसं नंबरिंग करणं महत्वाचं आहे. कळलं? नक्की समजलं? प्रत्येकाला हे टाइम मॅनेजमेंट व्यवस्थित फॉलो करा. उद्या शेवटचा पेपर आहे, व्यवस्थित एकदम टिप टॉप मध्ये पेपर लिहा. आउट ऑफ मार्क नक्की मिळतील. अजिबात लोड घेऊ नका. शेवटचा काही टाइम बाकी राहिलाय, त्यामुळे सांगितलेल्या गोष्टींची काळजी घ्या. प्रिव्हियस जे व्हिडिओज होते जे तुम्ही अजून पण बघितले नसतील तर ते व्हिडिओज बघून घ्या. त्यामध्ये सविस्तर उत्तरे द्या, कारणे लिहा, स्टेन्सिलचा वापर, मॅप मार्किंगचे सगळे पॉइंट, प्रिव्हियस इयरचे सगळं काही कव्हर झालेलं आहे. सगळा डाटा तुमच्यासाठी रेडी आहे. फक्त जा, तो व्हिडिओ नीट बघा, समजून घ्या. शेवटचे काही तास राहिलेत, मस्त प्रिपेअर करा. अजिबात लोड घेऊ नका. उद्याचा पेपर सुद्धा तुमचा सोपाच जाईल आणि डोक्यात एकच ठेवा की आपल्याला 40 पैकी 40 आणायचे. या माइंडसेटने पेपर लिहा. पेपर तुमचा नक्की सोपा जाईल. व्यवस्थित पेपर लिहा. बाय बाय, ऑल द बेस्ट.